नमस्कार मंडळी, मी युवराज आणि देवगिरी मराठीतर्फे तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मंडळी, या दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपल्या घरातील जो झाडू असतो, जो फडा असतो, याची पूजा करतो. आता या फड्याची, या झाडूची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा का करतात किंवा या फड्याला लक्ष्मीचं प्रतीक का मानतात, हेच आज आपण पाहणार आहोत. आता दिवाळी आली की किंवा इतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण या झाडूचा उपयोग करून आपलं घर स्वच्छ करतो. आता या कचऱ्याबरोबर आपण फक्त घरातील कचराच काढत नाही, तर या कचऱ्याबरोबर आपण आपल्या घरातली जी नकारात्मक ऊर्जा असते ती देखील घराच्या बाहेर काढतो. आता असं म्हणतात की ज्या ठिकाणी स्वच्छता त्याच ठिकाणी लक्ष्मी वास करते. ज्या ठिकाणी स्वच्छता त्याच ठिकाणी सुख समृद्धी नांदते. म्हणून मित्रांनो, ज्या फड्याचा, ज्या झाडूचा उपयोग करून आपण घर स्वच्छ करतो आणि त्या मार्गाने आपल्या घरात लक्ष्मी येते, म्हणूनच या झाडूला, या फळ्याला लक्ष्मीचं प्रतीक मानतात आणि लक्ष्मीपूजना दिवशी या फळ्याची पूजा करतात. आणि हिंदू धर्मात सुद्धा एरवी या झाडूला लाथ देखील मारत नाहीत.